तरी आमचा कुणी दखल घेत नाही. 147 एकर जमीन आमची जमीन आम्ही शेवटचं आंदोलन म्हणून मारले. कुठलाही अधिकारी कुठला मंत्री आमची कुणीही दखल घेत नाही. सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्याने शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा. समाज दुसरे शेतकरी दत्ता पाटील आहेत, त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया. 2011ला अधिसूचना निघाली. 2018ला आवड झाला. 2011 पासून ह्या जमिनीचा ताबा शासनाकडे आहे. आज 14-15 वर्ष झाले पूर्णतः शासनाचा त्याच्यावर ताबा आहे. कागदपत्री शासनाने केल्या. 2018ला आवड झाला. त्यानंतर तेव्हापासून 7-12 फेरसुद्धा त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतला. आम्ही सगळ्या गोष्टीपासून वंचित आहोत. विमा, अनुदान, पीक पेरापासून टोटल गोष्टीपासून वंचित आहोत. एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायला किती वर्ष लागतात शासनाला? आज 14 वर्ष झाला हा विषय पेंडिंग आहे. चक्क 14 वर्षापूर्वीचा विषय आहे. 14 वर्ष झाला हा विषय चालू आहे. 2011ला अधिसूचना निघाली तेव्हापासून ह्याची खरेदी विक्री बंद आहे. आणि शासनाच्या ताब्यात जमिनी आहेत. शासनाने 147 हेक्टरचे अवॉर्ड केला आणि त्यानंतर काही 89 हेक्टरचं पेमेंट केलं. परत 57 हेक्टरच्या पेमेंटसाठी शासनानं समतल जमीन नाही, जमीन चढ उतारच आहे, दरीचं क्षेत्र आहे. एकदा आवड झाल्यानंतर शासन असा निर्णय कसा करू शकतो? आवड करताना शासनाने जमीन समतल आहे का, दरी आहे का, नाला आहे दिसली नव्हती का? शासनाने आवड करायला संयुक्त मोजणी करायला शासनाचा 1.5 कोटीचे जास्ती 1.5 कोटी रुपयापेक्षा सुद्धा जास्ती खर्च आहे. मग ते 1.5 कोटी रुपये गेले कुठे? हा निव्वळ एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे या MIDCचा. आवड करताना बघितलं का आपण कशा प्रकारे शासनाने म्हणजे या गोष्टी केलेल्या आहेत की शासनाने जमीन संपादित करताना दरी असताना जमीन संपादित केली आणि नंतर दरीचं कारण केलंय आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्याचं अडवलंय का? कशामुळे असं शेतकऱ्यावरती अन्याय? तुम्हाला संपादित करताना क्षेत्राचं पूर्ण निरीक्षण करता येत नाही का? त्या शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या जीवनामध्ये किंवा आतापर्यंतच्या कालावधीमध्ये त्या क्षेत्रावरती त्याची जमीन कसली असती? तुम्ही संपादित करता, संपादित क्षेत्रात त्या शेतकऱ्याला काही करता येत नाही, त्याचा मोबदला पण अडवता आणि नावं कमी केले. हे कितपत आहे? जय जवान जय किसान असं म्हणता त्या शेतकऱ्यांनी, मी स्वतः पत्रकार म्हणून पाहिलंय, त्या शेतकऱ्यांनी स्वतः 2-3 वेळेस सर्व शेतकऱ्यांनी स्वतः जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याच धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील माझं आव्हान आहे की तुम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा. ज्या प्रकारे बोला तुम्ही. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास मंडळाच्या नावाखाली MIDCने फक्त जमीन एवढी संपादित केली, पण वडगाव MIDC सगळ्यात फ्रॉड MIDC आहे. त्यांना हायवे टच जमीन आम्ही शेतकऱ्यांनी होऊन दिली की आमची जमीन घ्या, MIDC डेव्हलप करा म्हणून गावच्या विकासासाठी. सगळ्यात मोठी फ्रॉड MIDC म्हणून महाराष्ट्रातली MIDC वडगाव MIDC आहे. याच्यामध्ये कोण अधिकारी सामील आहेत किंवा समाजाच्या अन्यायाला होणाऱ्या अन्यायाला वाचापण्याचं आम्ही काम करतोय. परंतु जी परिस्थिती सत्य आहे, मी ती दरी देखील पाहून आलेलो आहे. त्या पाहिल्या तरी तिथून संपादित होताना तुम्ही ही गोष्ट विचारात घेतली नाही.
आणि शेतकऱ्याचा उद्रेक कधी होतो माहिती आहे का? तुम्ही शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर त्याला शेतकऱ्याला मदत जाहीर करण्याची तुमची अपेक्षा आहे का? त्याला तुमचा हक्काचा मोबाईल तुम्हाला द्यावा लागेल. त्याची जमीन जर तुम्हाला संपादित करून त्याला मोबाईल द्यायचा नसेल तर तुम्ही त्याची जमीन त्याला परत द्या. त्याच्या मागितलेल्या त्याने मागच्या सकट बोला. मी शेतकरी दत्ता कानिक थोरात MIDC बाधित शेतकरी आहे. माझं शासनाला असं म्हणणं आहे की ज्या वेळेस तुम्ही ही जमीन अक्वायर करीत असताना किंवा जमीन MIDCला घेत असताना तुम्ही सारी 3 वेळेस मोजणी केली जमिनीची, त्यावेळेस तुम्हाला दऱ्या सर्व दिसल्या. पण तुमच्या म्हणजे हितासाठी किंवा या शासनाला जमीन पाहिजे होती त्याच्यासाठी ह्यांनी जमीन घेतली आणि घेतल्यानंतर काही शेतकऱ्याचं पैसे वाटप होते, काही शेतकऱ्याचं होत नाहीत. मग मला शासनाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रात अशा कोणत्या जमिनी आहेत की जिथं MIDCला सुपीक आणि चांगली जमीन आणि सफाई जमीन दिली गेली. आज पुणे मुंबईचा भाग असू द्या किंवा आज आमच्या इथून रेल्वे गेलेल्या आहे, त्या रेल्वेसाठी तुम्ही कमीत कमी 25-30 फूट खोललं जातं, तिथं रेल्वेची वाहतूक व्यवस्थित केली जाते. मग ह्याच जमिनीचं काय तुम्हाला अडचण निर्माण झालेली आहे ही शासनाला म्हणजे विचार नाही. आणि बरं तुम्ही जरी समजा जमिनी तुम्हाला नको आहेत तर जमीन नको असताना तुम्ही त्या जमिनी अक्वायर केल्या कशा आणि ह्या शेतकऱ्याला पैसे वाटप केलं कसं? मग जी झालेलं शेतकऱ्याचं नुकसान आहे त्या शेतकऱ्याचं नुकसान तुम्ही शासनानं द्यावं आणि आमच्या जमिनी परत द्याव्या. आणि हे व्याजासहित जे काय म्हणजे अनुदान असेल, विमा असेल किंवा अनेक नुकसान भरपाई शासनाचे मिळाले त्या ह्याच्यासहित आणि शासनानं ज्यावेळेस पैसे वाटप केले तर तेव्हापासूनचा सर्व मोबदला देऊन आमच्या जमिनी परत करा. नसेल तुम्हाला घ्यायचं तर ज्या वेळेस पैशाचं वाटप झालंय तेव्हापासून आमचा मावेजा आणि व्याजासहित द्यावा अशी आमची मागणी आहे. आणि ह्याच्या पुढे जर जाऊन आणि जर शासनानं जर आमचं म्हणजे हाल जर बघायचं म्हटलं तर आम्हीही अनेक प्रकारचा म्हणजे निर्णय घेऊ शकतो. पण आम्ही काय करतो की आपण कुठल्याही म्हणजे धर्तीवर आता आम्ही एका म्हणजे आमच्या ह्याच्यातल्या शेतकऱ्यांनी काही जणांनी बाबा की थांबा आपले कोर्टात केस आहे आपण लढू देऊ, शासनाला आपण समजावून म्हणजे विनंती अर्ज करू, ह्याच्यामुळं काही शेतकरी म्हणजे गप्प बसलेले आहेत. मग जी काय अधिकारी दोषी असतील किंवा काय पुढारी दोषी असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका आणि त्यांच्या पैशाचा लवकरात लवकर कसं वाटप होत आहे ही त्यांनी निर्णय घ्यावा. म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही आहोत, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं अनेक वेळेस म्हणजे त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात बोललं जाते किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. आम्ही अनेक योजना नवीन राबवल्या जाते त्या, मग ही योजना राबवित असताना शेतकऱ्याला असं वाऱ्यावर का सोडलं जातं हाही माझा प्रश्न शासनाला आहे. म्हणून करता आम्ही सर्व शेतकरी बाधित शेतकरी MIDC वडगाव शेती बाधित शेतकरी सांगतो की शेतकऱ्याचा अंत पाहू नका, तात्काळ असणारा त्यांचा मावेजा द्यावा एवढी विनंती आम्ही शेतकऱ्यातर्फे 14 वर्ष हा विषय पेंडिंग राहतोय. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र लपलं असं मला देखील पत्रकार म्हणून वाटतं. कशामुळे 14 वर्ष शेतकऱ्यांचा संयम सुटला नाही. 14 वर्षानंतर शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपण्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराच्या आंदोलन केली. मग अजून फडणवीस साहेब तुमची इच्छा आहे का की या शेतकऱ्यांनी स्वतः जीवन संपव मग त्यांचा इथे त्यांना मावेजा मिळेल, त्यांच्या कुटुंबियांना मिळेल? पत्रकार म्हणून माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस माझ्या देशाच्या बळीराजावर अन्याय होतो त्यावेळेस आमचं प्रत्येक पत्रकारचं जी 24 तास असेल एबी माझा टोटल महाराष्ट्रातील किंवा भारतीय चॅनल असतील त्यांनी शेतकऱ्याचं दुःख मांडलंच पाहिजे. पुणे लोकांच्या माध्यमातून त्यांचं दुःख शासनापर्यंत गेलंच पाहिजे. आणि शासनाला जाग आणायची असेल तर सर्व पत्रकारांनी या शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील उभं राहणं गरजेचं आहे माझ्यासारखंच. म्हणून माझी विनंती आहे शासनाला पुन्हा की या शेतकऱ्यांचा उद्रेक पाहू नका आणि या शेतकऱ्यांना तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या. अजून कोणी शेतकऱ्याला भूमिका मांडायची का? बोला. 2023 साली उद्योग मंत्री उदय सामंत साहेब त्यांनी संभाजीनगरला मिटिंग घेऊन 38 हेक्टर रान घेण्यासाठी योग्य आहे असा अभिप्राय दिला ऑफिसला, लातूरच्या ऑफिसला दिला, मुंबईच्या ऑफिसला दिला. तरी ह्या लोकांनी त्याचा सुद्धा 2023 पासून फरक पडलेला नाही. तुम्हाला काय पत्र आले का आता काय लातूरच्या कुठल्या अधिकाऱ्यांचं तुम्ही गेल्यानंतर? मला आले लातूरच्या काय त्याच्यामध्ये उल्लेख केला? अधिकारी आता 13 हेक्टर घेतो म्हणते तर उद्योग मंत्री साहेब त्यावेळेस काय म्हणत होते की 38 हेक्टर घेण्यास योग्य आहे. मग उद्योग मंत्र्याच्या शब्दाला किंमत आहे का नाही MIDCची? ऑफिसला काय भावना मिळून आहे का नाही? जो काही निर्णय असेल योग्य तो जो यांची कागदपत्राची तपासणी यांनी संपूर्णपणे शासनाकडे सादर केलेली आहे व त्यांच्या योग्य अशा त्या घेतलेल्या भूमिकेला न्याय देऊन लवकरात लवकर MIDCने त्यांचा माग त्यांना देण्यात यावा एवढीच यातून मी विनंती करतोय. शासनाने 13 हेक्टर
किंवा त्या 38 हेक्टर असं काय न करता घेतली तर सगळी जमीन घ्यावी, नाहीतर आमची जमीनच घेऊन ये आणि आमची टोटल जमीन वापस घेऊन आम्हाला आमचे सातबारे आमच्या नावानं करून आमची झालेलं 14 वर्षाचं नुकसान भरपाई देऊन आमचे सातबारे आमच्या नावाने करावे, एवढी कळकळीची शेवटची विनंती आहे. शेतकऱ्याची शेवटची विनंती ही पण आहे की तुम्हाला जमीन जर ही दरेखोराची वाटत असेल तर ती चूक तुमची आहे. MIDC म्हणजे शासनाची चूक आहे की त्यांनी संपादित करताना हा विचार केला नाही. मग आता शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला जमीन यांची घ्यायची नसेल तर त्यांचं आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान तुम्ही त्या वर्षाचं त्या हिशोबाप्रमाणे त्यांना तो लाभ देण्यात यावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याला आणखीन 14 वर्ष घालवू नका. 14 वर्ष गेले तर आणखीन 14 एक वर्ष प्रकारे शेतकऱ्यांना वनवासातच घातलाय 14 वर्ष. म्हणजे रामाचा सुद्धा वनवास 12 वर्षाने संपला होता, पण आमचा 14 वर्ष होऊन झाले तरी संपला नाही. मी ह्या मागणीचं पत्र 8 ते 9 महिन्यापासून मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या ऑफिसला दिलेले. फडणवीस साहेबांना देखील हे पत्र पोचलं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मी स्वतः भेटून दिले. मी स्वतः भेटून फडणवीस साहेबांना दिले. मी बाय हँड पत्र दिलेलं आहे. बाय हँड पत्र पोचलेलं आहे. आश्वासन दिलं होतं की मी स्वतः लक्ष घालून तुमचं काम करून कोणी देतो. दिलं आश्वासन? फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेबांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. जस्ट मागच्या 3 महिन्यापूर्वी भेटलो होतो मी त्यांना भेटून स्वतः भेटून दिले. मी त्यांनी लक्ष घालून याच्यामध्ये करून देतो म्हणले. आजपर्यंत त्यांचं काय म्हणजे तुम्ही फडणवीस साहेबांनी भेटून किती दिवस झाले? 3 महिने झाले मला. 3 महिने झाले. आता 3 महिन्यानंतर हा एक शेतकऱ्यांचा मागणीचा आणि या संपूर्णचा व्हिडिओ मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवणार आहे आणि पत्रकार म्हणून आमच्याही या शेतकऱ्यांच्या न्यायिक भूमिका घेऊन शासनाने यांना योग्य तो न्याय देण्यात यावा. धन्यवाद.